हाय गाइज, यू आर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. मी गजानन नवथडे, जय गजानन कोचिंग क्लासेस संचालक. क्लास 12च्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे सध्या जो नवीन सिलेबस आलेला आहे आपला न्यू सिलेबस, त्यानुसार मॅथमॅटिकल लॉजिक्स फर्स्ट युनिट आहे आपलं क्लास 12चं, ज्यामध्ये काल आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहिलंय. तर आज आपण पाहणार आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि कंपाऊंड स्टेटमेंट. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कुठल्या आहेत आणि कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे. तर पहिले आपण पाहूया कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे. तर कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन पहा. द न्यू स्टेटमेंट दॅट इज फॉर्म बाय द कंबाइनिंग टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. काल आपण स्टेटमेंट म्हणजे काय समजून घेतलंय. आता एक स्टेटमेंट आपल्याला समजलंय. सपोज द सन रायझेस इन ईस्ट हा एक स्टेटमेंट झालंय. या इथपर्यंत आपण काल पाहिलेलं आहे. आता जर आपल्याला दोन किंवा अधिक स्टेटमेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. सपोज आता माझ्याकडे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मी एक्झाम्पल साठी सांगत आहे. 3 इज अन ऑड नंबर अँड 5 इज अ रॅशनल नंबर. ते ट्रू फॉल्स तो नंतरचा विषय असेल. हे माझ्याकडे दोन स्टेटमेंट आहेत. मग आता या दोन स्टेटमेंटच्या मध्ये पहा एक वर्ड दिसतोय अँड. आता या अँड या वर्डने काय केलेलं आहे की या दोघांनाही कनेक्ट केलंय दोन स्टेटमेंटला. तर जेव्हा दोन किंवा अधिक स्टेटमेंट पासून एखादं नवीन स्टेटमेंट बनतं त्याला म्हटलं जातं कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता कंपाऊंड स्टेटमेंट बनवताना आपल्याला दोन किंवा अधिक स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी काही कनेक्टिव्हिटीज लागतात. त्याला म्हटलं जाते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. मग आता त्या कनेक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत तर त्या 5 कनेक्टिव्हिटीज आपण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये यूज करत असतो. तर पहा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या असतील. अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल, इफ देन असेल, इफ अँड ओनली इफ असेल. प्रत्येक कनेक्टिव्हिटी आपण विथ एक्झाम्पल समजून घेऊया. पण त्याआधी पाहूया की यांचे सिम्बॉल काय आहेत. तर अँडला अशा प्रकारे डिनोट केले जाते. ऑर असेल तर अशा प्रकारे डिनोट केले जाते. निगेशन साठी हा सिम्बॉल यूज केला जातो. इफ देनला एरो दाखवला जातो आणि इफ अँड ओनली साठी डबल एरो दाखवला जातो. अशा प्रकारे हे यांचे सिम्बॉल आहेत. यांचे कंपाऊंड नेम सुद्धा युजफुल आहेत. अँड याला कंजक्शन म्हटलं जातं. ऑर साठी डिस्जंक्शन वापरलं जातं कंपाऊंड नेम. नॉट साठी निगेशन म्हटलं जातं. इफ देन साठी इम्प्लिकेशन किंवा त्याला कंडिशनल असंही म्हटलं जातं. इफ अँड ओनली इफ साठी जे कंपाऊंड नेम आहे ते आहे डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. अशा प्रकारे हा आपल्या 5 कनेक्टिव्हिटी आहेत. त्यांचे हे सिम्बॉल आहेत आणि हे त्यांचे कंपाऊंड नेम आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही कंपाऊंड स्टेटमेंट बनवताना आपल्याला कनेक्टिव्हिटीचा यूज करावं लागते. मग ते यूज कसे करता येतील. सपोज आपल्याकडे आता ही अँड ही कनेक्टिव्हिटी आहे. तर मी पहा एक्झाम्पल ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. तेच एक्झाम्पल आपण घेऊया. 3 इज अन ऑड नंबर अँड 5 इज अन रॅशनल नंबर. 3 इज अन ऑड नंबर हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे आणि जे सेकंड घेतलं आपण 5 इज अ रॅशनल नंबर हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे. या दोन्ही स्टेटमेंटला आपण जॉईन केलंय आणि कनेक्टिव्हिटी होती अँड. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. राम इज अ गुड बॉय अँड ऑर घेऊया आता. ऑर सीता इज अ बॅड गर्ल. आता या दोन स्टेटमेंटला राम इज अ गुड बॉय आणि सीता इज अ बॅड गर्ल या दोन स्टेटमेंटला जॉईन केलंय ऑरने. तर या ऑर ही जे जॉईन करणारा जो वर्ड आहे याला आपण म्हणणार लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. नंतर आहे आपल्याकडे निगेशन. तर निगेशन मध्ये काय राहतं पहा. सपोज नॉट ही कनेक्टिव्हिटीज आहे. एखादं स्टेटमेंट असेल. कन्सिडर करा कुठलं पण 9 इज अ कम्प्लीट स्क्वेअर आणि त्याला आपण जर नॉट घेतला त्यामध्ये 9 इज नॉट अ कम्प्लीट स्क्वेअर. तर हे झालं आहे आता कंपाऊंड स्टेटमेंट ज्याला कनेक्ट केलं गेलं आहे नॉटने. तर आता त्याला निगेशन आपण असं कंपाऊंड नेम म्हणतो. इफ देन मध्ये पहा. इफ स्मिता इज अ इंटेलिजंट गर्ल देन शी विल जॉईन इंजिनिअरिंग. अशा प्रकारे म्हटलं जातं. आता दोन स्टेटमेंट आहेत ज्यांना इफ देनने जॉईन केलं. इफ अँड ओनली इफ पहा. इफ अँड ओनली इफ साठी आपण दोन कंडिशन घेऊ शकतो. पहा 5 इज अ कम्प्लीट स्क्वेअर इफ अँड ओनली इफ 1 इज अ नॅचरल नंबर. 5 इज अ कम्प्लीट स्क्वेअर इफ अँड ओनली इफ 1 इज अ नॅचरल नंबर. आता दोन स्टेटमेंटला मी इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलंय. अशा प्रकारे आपण ह्या कनेक्टिव्हिटीचा यूज करून कंपाऊंड स्टेटमेंट बनवत असतो.
तर पहा, सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे, हा आपल्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे, हे आपले सिम्बॉल आहेत आणि हे कंपाऊंड नेम आहे. बिलकुल तुमच्या हे तोंडपाठ असलं पाहिजे आणि मला वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. तर आता आपण पाहूया ट्रुथ टेबल. तर ट्रुथ टेबल काय राहतात, ट्रुथ टेबल कशासाठी वापरले जातात. आता आपण पाहिलं की जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण लगेच त्याची ट्रुथ व्हॅल्यू टी घेतो. एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रुथ व्हॅल्यू आपण एफ घेतो. परंतु जेव्हा कंपाऊंड स्टेटमेंट असेल, कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 2 किंवा अधिक स्टेटमेंट मिळतात. मग ह्या 2 किंवा अधिक स्टेटमेंट एखादं जर ट्रू आहे आणि एखादं दुसरं जर फॉल्स आहे तर मग आपण त्यांचं कंपाऊंड स्टेटमेंटला काय लिहायचं, जे नवीन स्टेटमेंट मिळाले त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय लिहायची. तर ह्यासाठी आपल्याला ट्रुथ टेबल समजून घ्यावं लागते. तर ट्रुथ टेबल पाहूया. चला आता ट्रुथ टेबल कडे जाऊया. ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन. आता आपल्याकडे कंजक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन या सर्वांसाठी आपल्याला ट्रुथ टेबल पाहायचं आहे. तर ट्रुथ टेबल बनवताना एक लक्षात घ्यायचं, आपल्याकडे 2 स्टेटमेंट आपण कन्सिडर करणार आणि त्या स्टेटमेंटला प्रत्येक वेळी एका कनेक्टिव्हिटीने आपण कनेक्ट करणार. तर सुरुवातीला पहा, मी पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट घेतलेले आहेत. आता पी आणि क्यू स्टेटमेंट जेव्हा आपण 2 स्टेटमेंट घेतो तेव्हा 4च पॉसिबिलिटीज बनतात. जसं की आपण प्रोबॅबिलिटी मध्ये पाहिलंय की जेव्हा आपण 2 कॉइन इकडेच फेकतो तेव्हा आपल्याला फक्त 4च प्रोबॅबिलिटी मिळतात. तशाच प्रकारचं इथेही काहीतरी आहे. एकतर आपल्याला टीटी मिळू शकते किंवा टीएफ मिळू शकते, एफटी मिळू शकते किंवा एफएफ मिळू शकते. या व्यतिरिक्त कुठलीच प्रोबॅबिलिटी राहत नाही जेव्हा आपण 2 स्टेटमेंट घेत असतो. तर अशा वेळी काय करायचं, सिंपल लक्षात घ्यायचं की पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये टीटी एफएफ असं लिहायचं, दुसऱ्यामध्ये टीएफ टीएफ घ्यायचं. अशा प्रकारे आपण टेबल बनवणार. आता लक्षात कसं ठेवायचं पहा, जेव्हा आपण ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन पाहणार म्हणजे पी अँड क्यू, यामध्ये सिंपल लक्षात ठेवायचं फक्त टीटी होतो, बाकी सर्व कंडिशन एफ होतात. टीटी बाकी सर्व एफ, एवढं लक्षात घ्या. टीटी बाकी सर्व एफ. याचा अर्थ काय की जर आपल्याकडे 2 स्टेटमेंट आहे, एक स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरी स्टेटमेंट ट्रू आहे तरच कंपाऊंड स्टेटमेंट हे पूर्णतः ट्रू होणार. जर एक स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि असं कंपाऊंड स्टेटमेंट बनलेलं आहे तर ते फॉल्स राहील. एक स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं ट्रू आहे तरी फॉल्सच होणार आणि दोन्ही फॉल्स आहेत तरी फॉल्सच होणार. समजत आहे. चला, ट्रुथ टेबल फॉर डिस्जंक्शन. ट्रुथ टेबल फॉर डिस्जंक्शन मध्ये काय राहते, इथं लक्षात ठेवायचं एफ बाकी सर्व टी, एफ बाकी सर्व टी. आता हे तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे. टी बाकी सर्व एफ, इथं एफ बाकी सर्व टी. आता ट्रुथ टेबल फॉर निगेशन एकदम सोपा आहे, ज्यामध्ये पी आणि निगेशन क्यू, जर टी असेल तर त्याचा निगेशन होणार एफ आणि एफ असेल तर त्याचा निगेशन होणार टी. ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन मध्ये टी सिंपल लक्षात घ्या, टीएफ होणार फक्त. टीएफ बाकी सर्व टी लिहून घ्या. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये अगदी सोपा आहे, सिमिलर असतील म्हणजे दोन्ही ट्रुथ असतील, ट्रुथ व्हॅल्यू जर टी असतील तर टी आणि दोन्ही जेव्हा एफ असतील तरीही टी. जेव्हा एक टी एक एफ असेल तेव्हा मात्र एफ येणार. अशा प्रकारे हे 5ही ट्रुथ टेबल आहे. अगदी सोपे आहेत. एकच वाचून घ्या, लक्षात ठेवा आणि काही अडचण असल्यास मला कमेंट करा. ट्रुथ टेबल जर समजले तरच आपण पुढचं युनिट पूर्णतः पाहू शकतो. त्यासाठी ट्रुथ टेबल हा फार महत्वाचा पॉइंट आहे. पुन्हा इकडे सांगतो की ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन मध्ये टी बाकी सर्व एफ, ट्रुथ टेबल फॉर डिस्जंक्शन मध्ये एफ बाकी सर्व टी, ट्रुथ टेबल फॉर निगेशन मध्ये टी असेल तर एफ असेल तर टी, ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन मध्ये फक्त टीएफ बाकी सर्व टी आणि ट्रुथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन मध्ये सिमिलर असेल म्हणजे टीटी असेल तर टी, एफ असेल तर टी, मात्र जेव्हा डिफरंट असेल तेव्हा एफ. अशा प्रकारे हे ट्रुथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि याच्याच बेसवरती आपल्याला पुढचे एक्झाम्पल पूर्ण युनिट पाहायचं आहे. तर आता पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट. पहा, आता आपण पाहत आहे एक्सरसाइज 1.1 ऍज पर न्यू सिलेबस, ज्यामध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला इथं एक स्टेटमेंट दिलेलं आहे, याला आपल्याला सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. तर काय करायचं, स्टेटमेंट काय आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता इथं 2 स्टेटमेंट दिलेले आहे. आता या 2 स्टेटमेंटला आपण जॉईन करणार आहे. आता जॉईन करताना पाहता सोल्युशन घेताना काय करणार आपण, पहिल्या स्टेटमेंटला आपण स्मॉल पी ने डिनोट करणार. तर स्मॉल पी म्हणजेच लिहिणार आपण नागपूर
इज इन महाराष्ट्र. आणि जे सेकंड स्टेटमेंट आहे त्याला घेणार आपण क्यू. तर क्यू मध्ये लिहिणार आपण चेन्नई इज इन तामिळनाडू. तर आता याचा सिंबॉलिक फॉर्म काय असेल? देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म इज फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. पाहता इथं काय लक्षात येते? दोन स्टेटमेंटला अँड या कनेक्टिव्हिटीने कनेक्ट केलेला आहे. अँड या कनेक्टिव्हिटीने कनेक्ट केलेला आहे म्हणजेच काय येणार? पहिला स्टेटमेंट असेल पी आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या आधी लागणार आपला अँडचा सिम्बॉल म्हणजेच येणार अशा प्रकारचा सिम्बॉल म्हणजेच कंजक्शन पी अँड क्यू. रेट करताना आपण रेट करणार पी अँड क्यू आणि सिंबॉलिक फॉर्म आपण सांगितलेला आहे आधीच पाहिलंय की अँडला आपण अशा प्रकारे डिनोट करणार. तर हा झाला आपला सिंबॉलिक फॉर्म. अशा प्रकारे दोन स्टेटमेंट लिहून घ्यायचे आणि त्याला अँड या कनेक्टिव्हने कनेक्ट केलंय म्हणून आपण इथं दोन स्टेटमेंटच्या मध्ये अँड हे दाखवलंय आणि पहिल्या स्टेटमेंटला पी ने डिनोट केलंय, दुसऱ्याला क्यू ने डिनोट केलंय. अशा प्रकारे आपल्याला पी अँड क्यू हा एक सिंबॉलिक फॉर्म मिळाला. काही एक्झाम्पल आता इथं पाहूया आपण जे की तुम्हाला स्वतः करून पाहायचे आहेत. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहता. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. तर आपण पहिल्या स्टेटमेंटला पी ला डिनोट करणार ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल आणि क्यू ला डिनोट करणार. आता याचा अर्थ काय होते? ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल म्हणजे ट्रायंगल एकतर इक्विलॅटरल असेल किंवा आयसोस्केल असेल. म्हणजे स्टेटमेंट सेकंड आपण असं लिहू शकतो ट्रायंगल इज अ आयसोस्केल. पहा आता या दोन स्टेटमेंटला आपण ऑर या कनेक्टिव्हिटीने कनेक्ट केलेला आहे म्हणजेच याचा सिंबॉलिक फॉर्म काय असणार? देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ given statement is काय असणार याचा सिंबॉलिक फॉर्म? तर दोन्ही याला ऑर ने कनेक्ट केलेला आहे म्हणजेच काय येणार? पी आणि क्यूच्या मध्ये येणार ऑर अशा प्रकारे आपण डिनोट करत असतो म्हणजे सिंबॉलिक फॉर्म येणार पी ऑर क्यू. आता अशाच प्रकारचे थर्ड एक्झाम्पल आहे द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ अ मेजर 90 डिग्री. तर याला दोन स्टेटमेंट मध्ये लिहायचं. स्टेटमेंट पी घेताना घ्यायचं द अँगल इज अ राईट अँगल आणि स्टेटमेंट क्यू घेताना घ्यायचं द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री किंवा असंही लिहिलं तरी चालेल तुम्ही इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज यापेक्षा बेटर राहणार द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. हे दोन स्टेटमेंट आणि यांना इफ अँड ओनली इफ ने म्हणजेच आपला डबल इम्प्लिकेशनने कनेक्ट केलेला आहे तेव्हा डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल द्यायचा. पहा पहिलं स्टेटमेंट पी हे असेल आणि सेकंड क्यू स्टेटमेंट इफ अँड ओनली इफच्या नंतरच असेल आणि याला आपण पी डबल इम्प्लाइज क्यू ने कनेक्ट केलेलं असेल तर सिम्बॉलिक फॉर्म हा असेल. पी ला डिनोट करायचं इफ अँड ओनली इफच्या आधीचा भाग आणि क्यू ला डिनोट करायचं इफ अँड ओनली इफच्या नंतरचा भाग आणि सिम्बॉलिक फॉर्म असणार पी डबल इम्प्लाइज क्यू. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऍब्युस. आता इथं पहा काय म्हटलेलं आहे की अँगल अॅक्यूट अँगलही नसेल आणि ऑब्वियस अँगलही नसेल. अशा वेळी काय लिहायचं? पहिलं जे स्टेटमेंट असेल पी त्याला काय लिहिणार आपण? अँगल इज आपण अॅक्यूट लिहिणार. अँगल इज अॅक्यूट. नायदर म्हणजेच काय? निगेशन येत आहे पहा. नाही म्हणजे नॉट अॅक्यूट आणि क्यू स्टेटमेंट लिहिणार आपण द अँगल इज ऑब्वियस. तर आता याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना काय होणार? याच्याही आधी निगेशन येणार आणि याच्याही आधी निगेशन येणार. तर आपण खाली एक लाईन लिहून घ्यायची देअरफॉर द सिंबॉलिक फॉर्म इज निगेशन पी. तर सिंबॉलिक फॉर्म काय होणार? अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्वियस म्हणजे हाही अॅक्यूटही नाही आणि तोही नाही म्हणजे अँड. जरी इथं अँड दिसत नाही परंतु आपण पहा दोन स्टेटमेंट आहेत इथं
की अँगल हा ऍक्युट अँगलही नसेल आणि ऑब्वियस अँगलही नसेल. म्हणजेच काय, दोन्ही स्टेटमेंटच्या मधात ऍड येत आहे इनडायरेक्टली. तर इथं आपल्याला तेवढं थोडंसं अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. निगेशन P आणि अँड निगेशन Q. तर अशा प्रकारे हा सिम्बॉलिक फॉर्म असणार. आणि यानंतरचे जे 2 एक्झाम्पल आहेत तुम्हाला PDF मिळालेली आहे, त्या माध्यमातून तुम्ही ते 2 एक्झाम्पल पाहून सॉल्व्ह करा. काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच केलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही सुझाव द्यायचे असतील, काही सूचना असतील तर नक्कीच कळवा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून. थँक्यू सो मच.